मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। बऱ्याच ताईंची कमेंट्स होती म्हणून हा व्हिडिओ मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। कारण बऱ्याच ताईंचे प्रश्न होते, बरेचसे कमेंट्स होते की ताई विहानला काय खायला देता, प्लीज रेसिपी असेल तर शेअर करा म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत ही छानशी एक रेसिपी शेअर करू। तसं तर मुलं काही आपण बनवलं तर एवढं आवडीनं खात नाहीत, पण अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या बाळाला। तुमचं बाळ नक्की हे आवडीनं खाईल, कारण विहान खूप आवडीनं खातो। आता जसे की तुम्ही स्टार्टिंगलाच बघितला, मी तुम्हाला दाखवलं की मी मोड आलेले सगळ्या प्रकारचे कडधान्य घेतलेले आहेत। तर हे कडधान्य ना मी घरीच कडधान्य छान भिजत ठेवले होते आणि त्याला छान मोड काढून घेतलेले आहेत। मी तर तुम्हाला सांगेन की तुम्हीही घरीच कडधान्यांना मोड काढून घ्या, कारण ते आपल्यासमोर आपण जे मोड काढतो ते थोडेसे चांगल्या पद्धतीने, आता बाहेरचे आणतो ते कसे असतील मला माहीत नाही, तर तुम्ही इथं बघू शकता अगदी छान कडधान्यांना मोड आलेली आहे। तर इथं मी जवळजवळ सगळेच कडधान्य घेतलेले आहेत। आता मुलं ही फारशी कडधान्य ना भाजी केली की एवढं खात नाहीत, म्हणून ही एक मी रेसिपी आहे जी की अशी दिलं ना की मुलं छान अगदीच खातील। तर इथं कडधान्य घेतलेले आहेत, त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, एक मिरची घेतलेली आहे हिरवी, आणि त्यानंतर मी इथं थोडंसं आलं आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे। आणि हे सगळं ना मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक करून घ्यायचं आहे। खूप पण एकदम पण बारीक करून घेऊ नका, थोडंसं मीडियम टाईपमध्ये आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता एका बाउलमध्ये इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। तर ह्या बेसनच्या पिठामध्ये तांदळाचंही पीठ मिक्स आहे। त्यानंतर गरजेनुसार मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आणि त्यानंतर मग इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता तुम्ही जेवढं बनवणार आहात त्याच्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता। आता जे माझं बेसनचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये धने वगैरे ऑलरेडी सगळं मिक्स आहे, त्यामुळे मग मी इथं काही धने वगैरे टाकत नाही। त्यानंतर मग मी इथं थोडासा हिंग टाकलेला आहे। त्यानंतर मग आपण हळद टाकून घ्यायची। त्यानंतर पांढरे तीळ, गरम मसाला मी थोडासा टाकलेला आहे, तुमच्याकडे धने पावडर असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि त्यानंतर इथं पांढरे तीळ टाकायचे आहेत, आणि ओवा थोडासा हातावर चोळून टाकायचा आहे। तर हे सगळं टाकल्यानंतर मी इथं थोडंसं ना लाल तिखट टाकलेलं आहे, कारण तसं थोडंसं छान लागतं लाल तिखट वगैरे टाकलं की। त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकायचा, बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची। ह्यामध्ये आता 1 चमच होईल एवढं मी तेल टाकलेलं आहे। तेलानं काय होतं, थालीपीठ अगदीच खुसखुशीत होतं। आणि जे आपण मिक्सरला सगळे कडधान्य बारीक करून घेतलेले आहेत ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता इथं तुम्ही एक टीप लक्षात घ्या की यामध्ये पाणी तुम्ही पटकन टाकू नका। ह्यामध्ये जो ओलसरपणा आहे ना ह्यामध्येच पीठ अगदी छान मळलं जातं, बिलकुलही पाण्याची गरज पडत नाही। तर हे सगळं पीठ ना छान अगदी तुम्ही मळून घ्या। तुम्हाला जर वाटत असेल हे थोडंसं खूप पातळ वगैरे झालं असेल तर तुम्ही वरतून गव्हाचं किंवा मग ज्वारीचं पीठ ॲड करू शकता। आणि परत तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी पिठाची त्या पद्धतीने तुम्ही हे सगळं छान अगदी मळून घ्यायचं। इथं बघू शकता मला थोडंसं पातळ वाटत होतं म्हणून मी वरतून थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, यामुळे कसं पीठ थोडंसं घट्टसर होतं। तर तुम्ही छान हे पीठ मळून घ्या। आणि विहानला ना दरवेळेला मी ही रेसिपी ट्राय करते, त्याला खूप आवडते। आणि नेहमी ना देताना तुम्ही लक्षात ठेवा की मुलांना हे गरम गरमच द्यायचं, त्यांना खायला मग टेस्टही छान ह्याची आवडेल। इथं बघू शकता मी छान अगदी हे पीठ मळून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर मग हे मी साईडला एक 10-15 मिनटं ठेवून दिलं होतं। पीठ छान भिजलं होतं। त्यानंतर जे हे कापड आहे दरवेळेला मी थालीपीठ यूज करण्यासाठीच घेते, ते स्वच्छ धुतलेलं होतं, ते थोडंसं ओलसर करून घेतलं। पीठ साईडला 15 मिनटं एक ठेवून दिलं होतं मी। त्याच्या आता छोटे छोटे अगदी गोळे करून घ्यायचं। पोळपाटण्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि याचं मस्त असं थालीपीठ आपण जे आहे ते थापून घ्यायचं आहे। थोडंसं घट्ट असेल तर बरं वाटतं, कारण ते थोडंसं ना थापायला इझी जातं। तुम्हाला वाटत असेल तर वरतून थोडंसं पाणी टाकून हे छान अगदी थापून घ्या। इथं बघू शकता इझिली पटकन ना हे थालीपीठ थापलं जातं। आणि जेवढं म्हणाल ना सगळ्यात पौष्टिक आहे हे मुलांसाठी। मुलांना का आपण घरी सगळ्यांना हे बनवून देऊ शकतो, एवढं म्हणजे हे पौष्टिक आहे। तर पटपट इथे मी सगळी थालीपीठ बनवून घेतली। तसं तर विहानला ना थोडीशी तब्येत ठीक नाही होती, त्यामुळे 2 दिवस झाले तो इतकं असं व्यवस्थित काही खात नव्हता, म्हणून मग मी म्हटलं की चला हे ट्राय करून बघू। म्हणून मग मी काल सकाळी छान सगळी कडधान्य ना ती भिजत ठेवली होती। आणि नेहमी मी हे विहानसाठी करते, तर त्याला हे खूप छान आवडते। तव्यामध्ये छान तेल टाकलंय आणि थालीपीठ परतून घेतलेलं आहे।
थोडंसं तुम्हीही तेल थोडंसं एक्स्ट्रा टाका, कारण जितकं छान भाजेल तेवढं ते खुसखुशीत होतं. आणि कच्चं तर बिलकुल पण ठेवू नका, जेवढं मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं. इथं बघू शकता वरतून थोडंसं मी आणखी थोडंसं तेल टाकत आहे, कारण तेल टाकलं की अगदी छान ते पटकन भाजून येईल. आणि यामध्ये जे कडधान्य आहेत ना, तसं तर मी विहांना कडधान्यांची भाजी बिलकुलही खायला बघत नाही, तर ह्याच्यानं तुम्ही एक प्रकारे ॲप्पेही बनवू शकता. मला वाटतं मी लास्ट एका व्हिडिओमध्ये ॲप्पेची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अप्पेही खूप छान होतात, पण ते थोडंसं झंझट होते, त्याच्यापेक्षा हे थोडंसं इझिली होऊन जातं. आणि आपल्या सगळ्यांची सकाळी एवढी धावपळ असते ना, म्हणजे टिफिन बनवायचं असतो, घर सगळं क्लीन करायचं असतं, त्यामध्ये मुलांचंही सगळं बघायचं असतं आणि सगळ्यांना वेगवेगळा असा नाश्ता सगळंच बघायचं म्हणजे थोडंसं नको वाटतं. त्यामुळे पटकन होणारी रेसिपी म्हटलं तरी ही आहे. सकाळी तर मी तसं यांच्यासाठी टिफिन वगैरे बनवून दिला होता आणि त्यामध्ये ही मोडलेल्या जी कडधान्य आहे त्यांची भाजी बनवली होती. पण विहानला थोडंसं सर्दी आणि थोडंसं त्याच्या तोंडाची चव गेली होती, त्यामुळे तो ती काही भाजी खायला बघत नव्हता, म्हणून मग हे मला विहानसाठी आज वेगळं बनवावं लागत होतं. तर इथं बघू शकता छान असं मी थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. तर नेहमी काय करते मी घरीच दही वगैरे लावते, तर हे बघू शकता घरचं दही आहे, अगदी छान घट्ट होऊन जातं. तर थोडंसं इथं विहानला मी दही पण दिलेलं आहे. आता सर्दी जरी असेल ना तरी त्याला दिलं तरी काही नाही, तो छान खातो अगदी. आणि थोडी थोडी आता मी त्याला सवयच केलेली आहे दही वगैरे देऊन. तर मग तो छान एक झोप घेऊन उठला होता, तेव्हा मग मी त्याला त्याचा सकाळचा नाश्ता दिला आणि तो अगदी छान बसून खात होता. आणि खरंच खूप छान वाटतं असं आपण काहीतरी एवढं मेहनत घेऊन बनवलं आणि ते मुलांनी खाल्लं की आपल्या मेहनतीचं फळ मग आपल्याला इथंच भेटतं. हे ऑफिसवरनं आलेत आणि थोडंसं बाहेर जायचं होतं, म्हणजे कढीपत्ता वगैरे आणि मेन म्हणजे फुलं वगैरे आणायचे त्याच्यासाठी. आणि विहान काय करतो ना, म्हणजे हे आले ना की लगेच पार्टी बदलून टाकतो, माझ्याकडून त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडे अशी छान 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 बोलतो आणि मला येऊन ना फटकी वगैरे देतो, अशी पटकन पार्टी बदलून टाकतो. हे आले किंवा मग विहानचे काका आले तर त्याचं चालू असतं, लगेच त्यांच्याकडे जातो तो. मग काही खाणं असेल, भरवणं किंवा काहीही छोट्या मोठ्या गोष्टी ना सगळ्या मग विहानला ना ह्यांच्याकडून किंवा त्यांच्याकडूनच करून घ्यायचे असतात. म्हणजे एक तर आपण एवढं दिवसभर त्यांना सांभाळतो आणि बाकी मग आले की पटकन त्यांची पार्टी बदलून टाकतात. आणि मग हे लगेच खुश होतात. तेवढा अर्धा तास वगैरे घ्यायचं म्हटलं की यांना बरं वाटतं. भाजी वगैरे घेऊन आलो आणि आता भाजी वॉश वगैरे करून ठेवायची आहे. पण त्या अगोदर म्हटलं की चला जेवण वगैरे करून घेतो, कारण मग खूप लेट होत जातो एक गोष्टी करायचं म्हटलं की. आणि विहान झोपलं ना की मग निवांत त्या गोष्टी करता येतात, नाही तर मग 10-15 मिनटं एक्स्ट्रा लागतात त्याच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे. आणि आता मस्त उद्या हेअर वॉश करायचे आहेत, त्यामुळे अगोदर केसांना छान असं ऑइलिंग करून घेते, कारण मला ऑइलिंग करायला भरपूर आवडतं. पण सध्या कसं होतं ना, कधी कधी खूप असं कंटाळा येतो ना, त्यामुळे मग ते राहून जातं. अगोदर कसं आठवड्यातून 2दा म्हणजे न चुकता मी केसांना तेल वगैरे लावायची, पण आता कधी कधी विहांच्या याच्यामध्ये ते राहूनच जायला लागले. पण चला उद्या हेअर वॉश करायचे आहेत म्हटलं की पटकन आधी हेअर ऑइल वगैरे करून घेते, कारण हेअर ऑइल केलं की झोप तर एकदम छान लागते मला. आजचा एवढाच छोटासा असा ब्लॉग होता. तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.